महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाने 13 जुलै 2026 रोजी जारी केलेल्या परिपत्रकाविरोधात इचलकरंजी, हातकणंगले आणि शिरोळ परिसरातील विविध कामगार संघटनांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. कामगार संघटना संयुक्त कृती समितीच्या वतीने सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालयासमोर निदर्शने करत राज्याचे कामगार मंत्री आकाश फुंडकर यांना निवेदन पाठवण्यात आले. निवेदनात म्हटले आहे की नव्या परिपत्रकामुळे 1ली ते 8वी, 11वी पदवीच्या प्रथम, द्वितीय व तृतीय वर्षासाठी तसेच पदविका अभ्यासक्रमासाठी दिले जाणारे शैक्षणिक सहाय्य बंद करण्यात आले आहे. तसेच नोंदणीकृत बांधकाम कामगारांच्या पत्नींसाठीची प्रसूती सहाय्य योजना बंद करण्यात आली असून मृत्यू लाभासाठी किमान 3 वर्षे नोंदणीची अट घालण्यात आली आहे. या निर्णयामुळे बांधकाम कामगारांमध्ये तीव्र असंतोष निर्माण झाला असून हे परिपत्रक तातडीने रद्द करून सर्व योजना पूर्ववत सुरू करण्याची मागणी करण्यात आली आहे. याशिवाय जिल्हा सुविधा केंद्रामध्ये आधार क्रमांक व नावातील दुरुस्तीची प्रक्रिया गेल्या 2 वर्षापासून बंद असल्याचा मुद्दाही उपस्थित करण्यात आला. ही सुविधा पुन्हा तालुका व जिल्हा स्तरावर सुरू करावी अशी मागणी करण्यात आली आहे. सुविधा केंद्रामध्ये दररोज मर्यादित अर्ज स्वीकारले जात असल्यामुळे नूतनीकरण, नवीन नोंदणी आणि विविध योजनांच्या लाभासाठी कामगारांना अनेक महिने प्रतीक्षा करावी लागत आहे. त्यामुळे या तिन्ही प्रकारच्या अर्जांची दैनंदिन मर्यादा प्रत्येकी 100 पर्यंत वाढविण्याची मागणीही निवेदनाद्वारे करण्यात आली. या आंदोलनात राजेंद्र निकम, आनंदा गुरव, मदन मुरगुडे, बंडोपंत सातपुते, रजनीकांत माने, सचिन साठे, दीपक रेपाळ, सुनील बारवाडे, अमित वडर, शंकर नंदरगी, सचिन बिरांजे, सदाशिव यादव, तौफिक नायकवडे, रमेश खोत, पोपट दिंडे, संगीता सिंग, सत्यजित निबावकर आणि बाबू भिसे यांच्यासह अनेक पदाधिकारी व बांधकाम कामगार उपस्थित होते.